नमस्कार प्रेक्षकांनो, तुहिने माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड बघताना मन जड झालं. खरं सांगायचं झालं तर आज हा भाग खूप इमोशनल आहे. प्रेक्षकांनो, काही निर्णय असे असतात ना, ते बरोबर असतात पण ते खूप दुखतात. प्रेक्षकांनो, आज जे मेघनाने केलं आहेत ना, ते सोपं नव्हतं. आजच्या भागात आपल्याला हेच बघायला मिळणार आहे. आणि सुरुवातीलाच आपण बघतो आता ही मेघना नम्रताला म्हणते की नम्रता, खरंच तू खूप मोठ्या मनाची आहे. मी दुसऱ्या कुणाला दुखवून माझा संसार नसते करू शकले ग. आणि आता बघा, मेघनाने खूप मोठा निर्णय घेऊन मोकळी झालेली असते. ती म्हणते की बाबा, मला हा निर्णय मला हा साखरपुडा करायचा नाहीये. आणि तिच्या आई वडिलांनाही तिचं या नकाराचं सुद्धा त्यांना कौतुक वाटलेलं असतं आणि ते सुद्धा तिच्या होकारामध्ये हो मिळवत असतात. आणि बघा, आता ते मिस्टर सदावर्ते मामींनाच म्हणतात की मुलाच्या मनात काय चाललंय हे एकदाही जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला. प्रेक्षकांना आता त्यांना कोण सांगणार आहे? मामींना माहिती होतं तर म्हणून तर मामीने एवढ्या घाईघाईने हा साखरपुडा अरेंज केला आहे. आणि ही मेघना आकाशला म्हणते की आकाश, आय हॅव नो हार्ट फिलिंग्स आयकॉन. इन फॅक्ट आपला साखरपुडा व्हायच्या आधीच हे सगळं झालं ना, ते बरंच झालं. आणि बघा, तिच्या आई वडिलांना सुद्धा हे पटलेलं असतं. प्रेक्षकांना आज सगळ्यांचे डोळे फक्त नम्रता आणि या मेघनावर असतात. कारण मेघनाचाच निर्णय आणि मेघनाची सगळ्या गोष्टी, होकार किंवा नकार, हा सगळा या तिघांच्या आयुष्यावर डिपेंड असतो. पण प्रेक्षकांनो, जेव्हा मेघनाने नकार दिला ना, तेव्हा सगळ्यांना थोडंसं दिलासा मिळाला. आता नम्रता ही मेघना ही नम्रताकडे जाते. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड सगळ्या बाजूने भावनिक दृष्ट्या घेतलेला आहे. प्रत्येक चालीमध्ये, प्रत्येक बोलीमध्ये त्यांनी भावना दाखवलेली आहेत. आणि आता नम्रताचा हात पकडलेला असतो या मेघनाने. आणि बघा, आता नम्रताचं लक्ष ईश्वरीकडे जातं. ती म्हणते की हे जे करते आहे ते बरोबर आहेत का? तेव्हा ईश्वरी त्याला फक्त डोळे झुकवून मान हे करून हो असं सांगते. आणि आता ही मेघना नम्रताला स्टेजवर घेऊन जाते. आणि प्रेक्षकांनो बघा, स्टेजवर घेऊन गेली तर असते, पण तिच्या हातात आकाशला घालण्यासाठी जी अंगठी असते बोटामध्ये घालण्यासाठी, तीच आता ही मेघना नम्रताला देते. बघा प्रेक्षकांना, एवढा मोठेपणा या मेघनाचा खरंच खूप छान खूप छान वाटलं. तिचा हा मोठेपणा बघून सगळ्यांसाठी ही खूप अभिमानास्पद गोष्ट असते. आणि प्रेक्षकांनो बघा, आता नम्रता तरीही तिला असं मनामध्ये असं वाईट वाटत असतं की ह्या मेघनाचा साखरपुडा मोडून मी त्या जागी उभी आहे. तरी ती एकदा अर्णवकडे आणि एकदा ईश्वरीकडे बघते की मी जे हे करते ते बरोबर आहेत का. आणि ह्या दोघांनी सुद्धा मान डोलावून होकार असं दिलेला असतो. आणि तेव्हाच ही नम्रता आकाशच्या हातामध्ये अंगठी देखील घालते. पण प्रेक्षकांनो, आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला, पण तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज मामीचा चेहरा पण आपल्याला आनंदी दिसलेला नाहीये. कारण याआधी ती सगळ्यात जास्त आनंदी होती आणि सगळे नाराज होते. पण आता उलट झालेलं आहे, सगळे आनंदात आहे, फक्त मामीचा चेहरा मात्र पडलेला आहे. पण हे आकाशला बघवत नाही. तरी तो त्याच्या आईला आवाज देतो की मॉम. तो म्हणतो की प्लीज. आणि आता मामा पण मामीला समजावून सांगतात की वल्लरी होक दे. बघा प्रेक्षकांना, आता इथे नवरदेव नवरा राजी ते क्या करेगा काजी असं म्हणतात ना, तसंच झालेलं आहे. आता आकाश तयार आहे, नमू तयार आहेत, मग लग्नाला तर होकार द्यायलाच पाहिजे असंच झालेलं आहे. आता नम्रताने आकाशच्या बोटामध्ये तर अंगठी घातलेली असते आणि आपल्याला टाळ्यांचा आवाज देखील ऐकायला येतो. सगळ्यांना आनंदच झालेला असतो. आणि मेघनाचे आई वडील देखील ह्या दोघांच्या आनंदासाठी टाळ्या वाजवत असतात आणि मेघना देखील. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता आकाशने देखील नम्रताच्या बोटामध्ये अंगठी घातलेली असते. पण प्रेक्षकांनो, एक बोलायचं होतं की बघा ना, आता इथे नम्रताची आई आणि वडील दाखवलेले सुद्धा नाही आहेत. मग असं का केलं आहेत की हे आता एंगेजमेंटच्या आई वडिलांशिवाय सुद्धा झालेली आहेत. आता हे थोडंसं वाईट तर वाटलं, पण हे नाही आहेत किंवा असले तर वेगळं काहीतरी झालं असतं, किंवा आता नाहीये त्यामुळे आता पुढे वेगळं काहीतरी होणार आहे याची चाहूल मात्र आपल्याला आता लागणार आहे किंवा चाहूल आपल्याला दिसते आहे. आणि इकडे मेघना म्हणते की आकाश, नम्रता
ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि नम्रता मेघनाला म्हणते की थँक्यू, पण तिच्या थँक्यूतला बोलण्याचा अर्थ खूप वेगळा होता. ती म्हणते की तू जे केलं ना त्यासाठी हे थँक्यू, तू बेस्ट विशेस दिल्या त्यासाठी नाही. आणि प्रेक्षकांनो, इकडे आपण एकीकडे बघतो की अर्णव हा चोरून ईश्वरीकडे बघत असतो. आता ईश्वरीला एवढा आनंद झालेला असतो की तो आनंद तिचा गगनात देखील मावत नसतो आणि तिच्या डोळ्यातनं म्हणजे आनंदाचे अश्रू देखील येत असतात. पण आता इकडे मामा म्हणतात की चला आता मोठ्यांच्या पाया पडा. आणि बघा आता नमू आणि आकाश सुरुवातीलाच आजींच्या पाया पडायला जातात आणि आजी आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात की सुखी राहा. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा आता ईश्वरी अर्णवजवळ जाते आणि अर्णवला खुणवते की 2 मिनटं मागे ये, म्हणजे तिला काहीतरी बोलायचं असतं. त्यामुळे अर्णव आता तिचं ऐकतो आणि थोडासे हे दोघं जण मागे बाहेर येऊन बोलतात, म्हणजे मागे जातात. आणि ईश्वरी त्याला म्हणते की सर, तुम्हाला त्यांचं प्रेम कळालं, पण आपल्या नात्याचं. आणि अर्णव तिच्याकडे बघतो. ती म्हणते की जमलं तर एकदा विचार करा. ती म्हणते की माझ्यासाठी नाही तर स्वतःसाठी. प्रेक्षकांनो, आता माझ्या मते तरी आता नमू आणि आकाशचं नातं म्हणजे बहरत तर आहेच, त्याचबरोबर आणि अर्णव ईश्वरीचं नातं देखील बहरावं अशीच इच्छा आहे. पण आता बघू, हे सगळं अर्णवच्या हातात आहे. आता इकडे आकाश आणि नम्रता आपण बघतो की मामांच्या पाया पडलेल्या असतात. ते म्हणतात की अभिनंदन. आणि त्यानंतर ते जातात मामींकडे. मामींनी तर काही आशीर्वाद दिलेला नाही आहे, पण मामा म्हणतात की आकाश नम्रता त्यांचाही आशीर्वाद घ्या. आजी म्हणतात की हो. आणि प्रेक्षकांनो, त्यांनीही मोठ्या मनाने त्या दोघांना आशीर्वाद दिलेले असतात. पण आता इकडे यांचं काय चाललंय माहीत नाही, अर्णव आणि ईश्वरीचं. आणि प्रेक्षकांनो, इकडे बघा आता ईश्वरीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. त्यामुळे ती आता नमू ही दोघंही स्टेजवर उभे असतात आणि ईश्वरी तिला बघून तिच्या डोळ्यातले अश्रू मात्र थांबत नाही. आणि नम्रताच्या देखील. आता नम्रता आणि इशू दोघींना घट्ट अशी मिठी मारतात. आनंद खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. इकडे आकाश मात्र ईश्वरीकडे आनंदाने बघत असतो, म्हणजे तिने ते करून दाखवलं असं त्याला म्हणायचं असतं. पण इकडे बघा मामी ईश्वरीकडे खूप रागाने देखील बघत असते. आणि बघा आता मिस्टर सदावर्ते म्हणतात की बरं मग येऊ मग आम्ही. आणि आता आजी पण होकार देतात आणि मामा देखील. आणि आता इकडे बघा अर्णव फोनवर कोणाशी तरी बोलत असतो. आणि इकडे आता आजी म्हणतात की ईश्वरीच्या घरी कळवायला हवं ना. तेवढ्यात मामी म्हणतात की ईश्वरीच्याच घरी कशाला, सगळ्या जगाला आरडाओरडा करून कळवा ना. मामी म्हणतात की झालं ना, सगळ्यांचं समाधान झालं ना. मामी म्हणतात की आता उघड्या डोळ्यांनी बघा की ईश्वरी हे आपल्या सगळ्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करते, हे फक्त बघत बसायचं. तर प्रेक्षकांनो, खरं सांगायचं झालं तर या मामीने सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि आता ती म्हणजे तिच्यावर काही येऊ नये म्हणून ते ईश्वरीला दोषी ठरवते, कसं ना. आणि मामी म्हणतात की हो ना आई. आजी म्हणतात की अगो पण तू तिलाच का बोलते. मामी म्हणतात की कारण पुन्हा एकदा तिने तिचीच मनमानी केली आहे. स्वतःच्या बहिणीला या घरात घेऊन यायचा हिचा प्लॅन हिने यशस्वी करून दाखविला. तर मामा पण खूप चिडतात आणि म्हणतात की कसला प्लॅन आणि काय बोलतेस काय तू. मामी म्हणतात की बरोबरच बोलते आहे मी. मामी म्हणतात की आधी हिने अर्णवला ताब्यात घेतलं आणि आता स्वतःच्या बहिणीची गाठ माझ्या आकाश सोबत बांधून त्याच्याही आयुष्याचा खेळ खंडोबा करणार आहे ती मुलगी. आणि बघा आता अंजली म्हणते की मामी अगं एवढं टोकाची काय बोलतेस, तशी नाहीये ही मुलगी. आणि मामी म्हणतात की ईश्वरी कशी मुलगी आहेत ना हे मला चांगलंच माहितीये. आणि तेवढ्यात आता अर्णव मध्ये बोलतो आणि म्हणतो की मामी 1 मिनिट, हा निर्णय माझा आहे आणि तो खूप विचार करूनच घेतला आहे. अर्णव म्हणतो की त्यामध्ये तिचा काहीच संबंध नाहीये. आणि मामी म्हणतात की अरे अर्णव, अगदी तुला मोलाचं स्थळ आणलं होतं मी आकाशसाठी. मामी म्हणतात की कसं आहे, तुझ्या बायकोने तुझा ब्रेन वॉश केला आहे आणि नंतर तुलाच हाताशी धरून तिच्या ह्या बहिणीला ह्या घरात घुसवलं आहे तिने. मामी म्हणतात की आता ह्या दोघी बहिणी सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील ना, तेव्हा सगळ्यांना जाग येणार आहे तुम्हाला. आता अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, कोणीही माझा ब्रेन वॉश केला नाहीये प्लीज. आणि अर्णव म्हणतो की आकाशचं नम्रतावर प्रेम आहे हे का दिसत नाहीये तुला. आणि मामी म्हणतात की हो 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 हो, माझ्या मुलाचं भलं कशात आहे हे मी सोडू तुम्हा सगळ्यांना दिसतं. मामा पण आता बोलतात, म्हणतात की वल्लरी
आता अति होतंय. मामी म्हणतात की अरे वा, इतक्या वेळ बरोबर दात खिळी बसल्यासारखे गप्प बसला होतात आणि आता बरोबर माझ्यावर गुरगुरताय. मामी म्हणतात की इथे जन्मदात्या आईला मुलाच्या भविष्याचा डिसिजन घेता येत नाहीये हे कळत कसं नाहीये तुम्हाला. आणि मामी बघा चिडून तिथनं निघून जातात. त्यांचं मनाविरुद्ध सगळं झालेलं असतं. आणि मामा म्हणतात की वल्लरी ऐक तर माझं. आता मामा देखील मामीच्या मागे जातात. आणि इकडे आजी म्हणतात की अंजू तू नको त्रास करून घेऊ ग ह्या सगळ्याचा. आजी म्हणतात की जावई बापू हिला खोलीत घेऊन जा. जावई बापू म्हणतात की हो हो. हा राजेश म्हणतो की चल अंजली. आणि आजी पण आता उठून जातात. म्हणतात कशी समजूत घालायची ह्या वल्लरीची, कठीण आहेत बाई. आणि आता अर्णव सुद्धा तिथे सोफ्यावर बसून घेतो. आणि इकडे आकाश नम्रताला म्हणतो की नम्रता मॉमच्या बोलण्याचं नको वाईट वाटून घेऊस, मी समजावेल तिला. इकडे ईश्वरी म्हणते की नमुताई ज्या वेळेस कळल ना त्यांना की तुमचं दोघांचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे तेव्हा ते शांत होतील असं वाटतंय मला. आणि प्रेक्षकांनो इकडे आता नम्रता अर्णव जवळ येते आणि म्हणते की जिजू खरंच खूप थँक्स. ती अर्णवला म्हणते की खरंच तुमच्यामुळे आज हे शक्य झालं आहे. अर्णव म्हणतो की नम्रता मला थँक्स म्हणू नको, खरं तर तुझ्या बहिणीला थँक्स म्हण. आणि अर्णव म्हणतो की डोंट वरी अबाउट दिस, एव्हरीथिंग इज ऑल राईट. आणि बघा आता अर्णवला पण कोणाचे तरी फोन्स कॉल येत असतात. त्यामुळे तो म्हणतो एक्सक्यूज मी आणि तिथनं निघून जातो. आता नम्रता बघा ईश्वरीला म्हणते की इशू खरंच खूप सॉरी. ती म्हणते की मी नको ते विचार करत होते ग तुझ्याबद्दल. नम्रता म्हणते की तुला फॉर्मॅलिटी वाटेल पण तुझे खरंच खूप उपकार आहेत आमच्यावर. ईश्वरी म्हणते की ताई अगं काय आहे. नम्रता म्हणते की तुला कितीही थँक्स म्हटलं ना तरी तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नको म्हणूस थँक्स. ईश्वरी म्हणते की आता बरं ते सगळं जाऊ दे, ऐसा रुखा थू सुखा थँक्स थोडी ही चलेगा. मला मस्त आईस्क्रीम पार्टी हवी आहे, कळलं ना, आईस्क्रीम पार्टी. नभू म्हणते की पक्का. प्रेक्षकांना आता अर्णव फोनवर बोलून घरामध्ये परत येतो आणि आकाश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की दादा, आणि त्याला घट्ट अशी मिठी मारतो आणि त्याला म्हणतो की थँक्यू सो मच. इकडे अर्णव म्हणतो की कमॉन आकाश. आकाश म्हणतो की खरंच दादा मॉमला कसं समजायचं हे खरंच कळत नव्हतं मला. आकाश म्हणतो की पण तू घडवून आणलंस ते. आकाश म्हणतो की आणि मी हे कधीच विसरणार नाही. अर्णव म्हणतो की तुला खरं सांगू का, मामीला कसं समजायचं हे मला देखील माहित नव्हतं. अर्णव म्हणतो की बट एनिवे यू डोंट वरी ओके. आणि इकडे अर्णव म्हणतो की नुसती आईस्क्रीम पार्टी नाही चालणार, 5 स्टार पार्टी करू आपण ओके. ऑल राईट. आणि बघा प्रेक्षकांना परत अर्णवला फोन येतो. तो म्हणतो की ओके मी येतो बाहेर. आणि आता नम्रता म्हणते की इशू आपण हे सगळं घरी कसं सांगायचं. त्यावर ईश्वरी म्हणते की बघू करू आपण काहीतरी. इशू म्हणते की पण मी आज खूप 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 खुश आहे. आणि बघा आता इकडे अर्णव त्या पोलिसांना भेटण्यासाठी बाहेर आला असतो. ते इन्स्पेक्टर म्हणतात की थँक्स गॉड तुमची वाईफ सापडली. ते म्हणतात की पण आम्हाला एक डेड बॉडी सापडली आहे. ते इन्स्पेक्टर म्हणतात की त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन तर करावंच लागेल, त्यामुळे तुम्ही या. तेवढ्यात अर्णव म्हणतो की कुणाची आहे डेड बॉडी. ते म्हणतात की बॉडी इतकी डिकम्पोज झाली आहेत का तिला आयडेंटिटी करणं सुद्धा अवघड आहे. अर्णव म्हणतो की ओके पण तुम्हाला माझ्याकडनं काय हेल्प हवी आहे. आणि बघा ते इन्स्पेक्टर म्हणतात की मला हे तुमच्या कंपनीचं आय कार्ड ते सापडलेलं आहे. तर अर्णव म्हणतो की हे. ते म्हणतात की हो बरोबर आहे, याच्यावर काही स्पष्ट असं दिसत नाही पण हे आय कार्ड तुमच्याच कंपनीचं आहे. ते इन्स्पेक्टर म्हणतात की मला एक विचारायचं होतं, ही बाई कोण होती आणि तुमच्या ऑफिसमध्ये कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होती, मला काही डिटेल्स मिळतील का त्यांचे. अर्णव म्हणतो की सर तुम्ही एक काम करता का, मला ह्या आय कार्डचा फोटो पाठवा, मी तुम्हाला लवकरात लवकर सगळी इन्फॉर्मेशन काढून देतो, काढण्याचा म्हणजे प्रयत्न करतो. आणि ते म्हणतात की आजच्या आज मिळतील का हे. अर्णव म्हणतो की सर माझ्या घरात आज फंक्शन चाललं आहेत आणि माझी ताई म्हणजे प्रेग्नेंट आहे, त्यामुळे तिच्यासमोर मला हे सगळं नाही करायचं आहे. आणि ते इन्स्पेक्टर म्हणतात की आय नो मी समजू शकतो पण तुम्ही लवकरात लवकर डिटेल्स देण्याचा प्रयत्न करा. अर्णव म्हणतो की या शुअर. आणि आता तिकडं ते कॉन्स्टेबल असतील ते
त्या आय कार्डचे फोटो म्हणजे सगळे डिटेल्स काढून अर्णवला पाठवत असतात. आणि बघा ते इन्स्पेक्टरने आता फोटो पाठवले असतात. अर्णवने लगेच आता शिर्केंना फोन केला असतो. ते म्हणतात की हॅलो सर, हां बोला ना. अर्णव म्हणतो शिर्के एक काम होतं, अर्जंट इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे. तो शिर्के म्हणतो की हां बोला ना सर, तुम्हाला आपल्या आय कार्डचा फोटो पाठवला आहे. मी तुम्हाला एक आय कार्ड पाठवतोय, त्याच्यावरचे डिटेल्स नीट दिसत नाहीये, पण ती जी मुलगी होती ती आपली एम्प्लॉय होती. आणि शिर्के म्हणतो की बरं सर, डिटेल्स सगळे शोधून काढा आणि ही मुलगी कोण आहे हे शोधून काढा आणि मला कळवा. तिकडे शिर्के म्हणतो ठीक आहे सर. आणि अर्णव म्हणतो शिर्के इट्स अ पोलीस केस, वेळ नाही येत आपल्याकडे. तिकडे शिर्के म्हणतो की काय पोलीस केस? तो शिर्के म्हणतो ठीक आहे सर, मी लवकरच कळवतो तुम्हाला. आणि प्रेक्षकांनो आता इकडे बघा, ईश्वरी नमूला सोडवायला घरी गेलेली असते आणि तिच्या आईला ती सांगते की नमूचा आणि आकाशचा साखरपुडा झालाय. त्या म्हणतात की हे कसं काय इशू? आणि इशू म्हणते की आई जेव्हा मला कळलं ना, ईश्वरी म्हणते की जेव्हा कळलं तेव्हा अर्णव सरांना सगळं सांगितलं होतं आणि आज देखील त्यांना खूप समजावलं मी. आणि प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरीने काय झालेला प्रकार तो सगळा सांगितला. आणि बघा आता इकडे सुप्रिया काकू काही तर बोलत तर नाहीये. आता ईश्वरी म्हणते की नमुताई तू इकडे ये बरं. ईश्वरी म्हणते की आई तू प्लीज नमुताईवर चिडू नकोस ग. इशू म्हणते की अगं जिंदगीत तिला खरंच तिचं खरं प्रेम मिळालं आहे, तिला हवा तसा जोडीदार मिळाला आहे ताई. इशू म्हणते की आता फक्त तू हो म्हण ग त्यांच्या नात्याला प्लीज. सुप्रिया काकू म्हणतात की इशू हे सगळं इतकं अचानक घडलं आहे, मला काय बोलावं काही कळत नाहीये ग. इशू म्हणते की आई अगं सगळं एकदम बढिया घडलं आहे, तू फक्त होकार दे ग त्यांच्या नात्याला प्लीज आई. सुप्रिया काकू म्हणतात की मला हे सगळं बाबांना सांगावं लागेल. नमू म्हणते की आई बाबा रागवतील का ग माझ्यावर? इकडे इशू म्हणते की फिकर नॉट ताई, बाबा नाही रागवणार, उलट ते खूप खुश होतील. इशू म्हणते की झोपेतून उठले ना की तूच सांग हवं तर त्यांना सगळं. सुप्रिया काकू म्हणतात की नाही मीच सांगेल त्यांना. आता बघा नमूच्या मनात तर प्रश्न असतो, ते तिच्या आईला विचारते तुला तर मान्य आहेत ना ग. आणि इकडे इशू तिच्या आईला खुणवते की प्लीज हो म्हण. आता बघा सुप्रिया काकूंच्या मनात नसताना देखील त्या म्हणतात की हो. आणि बघा आता नमूने आईने होकार दिला म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती लगेच तिच्या आईला मिठी मारते. आणि बघा सुप्रिया काकू म्हणतात की मी काहीतरी गोड बनवते. तेवढ्यात नमू म्हणते की आई मीच करते. तेवढ्यात सुप्रिया काकू म्हणतात की अगं. इशू म्हणते की बघितलंच नाही मॅडम किती आनंदात आहेत ते, आज सगळं छानच करायचं आहे. आणि बघा आता सुप्रिया काकूंच्या मनात प्रश्न असतो, त्यामुळे ते ईश्वरीला म्हणतात की इशू तू इकडे या आधी, मला सांग बरं अर्णव इथे बस आणि मला सांग अर्णव हे नातं स्वीकारायला कसे काय तयार झाले. आणि इशू म्हणते की आई तू जो गुरुमंत्र दिला आहेत ना तोच कामी येतोय मला आता. अर्णव सरांच्या बाबतीत तू म्हणाली होतीस ना की ही प्रेमाची लढाई आहे, प्रेमानेच जिंकावी लागेल. ईश्वरी म्हणते की मग काय, प्रेमालाच बनवलं मी माझा हतियार. सुप्रिया काकू म्हणतात की उगीच या सगळ्याचं श्रेय तू मला देऊ नकोस बाई, मुळात तूच खूप समजूतदार आहेत इशू. सुप्रिया काकूंना वाईट वाटतं, त्या म्हणतात की माझ्यामुळे खरं तर तुमचा संसार. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की आई पुन्हा असं बोलू नकोस ग. आणि सुप्रिया काकू म्हणतात की इशू खरं तर नम्रतावर खूप चिडले होते मी हे सगळं कळल्यावर, कारण एका मुलीचा संसार सुरू होताना दुसरीचं मोडावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. त्या म्हणतात की आता ही भीती सुद्धा तू दूर केली आहेत माझ्या मनातली. सुप्रिया काकू म्हणतात की इशू खरं सांग अर्णव नम्रताचं आणि आकाशचं नातं मनापासून स्वीकारतील ना. आणि बघा इशू म्हणते की आई अगं हो. आणि तेवढा त्यांना फोन येतो, त्या म्हणतात की इशू अगं आजींचा फोन आहे. इशू म्हणते घे ना मग घे. आणि फोन उचलतात आणि म्हणतात की हॅलो. तिकडनं त्या म्हणतात की मी सुभद्रा बोलते आहेत, अर्णवची आजी. सुप्रिया काकू म्हणतात की नमस्कार बोला ना. तिकडनं आजी पण म्हणतात की नमस्कार. त्या म्हणतात की कळलंच असेल ना तुम्हाला सगळं. इकडे सुप्रिया काकू म्हणतात की हो समजलं सगळं. आजी म्हणतात की तसं अचानकच घडलं आहे सगळं. त्यामुळे आजी म्हणतात की पण उद्या तुम्ही आमच्याकडे लग्नाची बोलणी करायला याल का.
आणि बघा इकडे सुप्रिया काकू म्हणतात की काय लगेच लग्नाची बोलणी. मग आजी म्हणतात की हो, म्हणजे आता गोष्टी पुढे न्यायला काय हरकत आहे ना. सुप्रिया काकू म्हणतात की हो, म्हणजे मला जरा यांच्याशी बोलावंच लागेल, बोलून मी कळवते तुम्हाला. हा, आजी म्हणतात की बरं बरं सांगा हा. आणि बघा फोन ठेवल्यानंतर सुप्रिया काकू म्हणतात की इशू लग्नाची बोलणी. इशू आनंदाने म्हणते की बढिया. आणि मालिका इथे संपली, पण पुढील मालिकेत प्रेक्षकांना जबरदस्त आहे हा. दहिसर हायवेला आज जंगल परिसरात एक बॅग सापडली. बॅगेत सापळा होता आणि बघा इकडे हा राजेश चहा पिता पिताच हैराण होऊन जातो. आणि पुढे असंही लिहिलं आहे की 30 वर्षांची बेवारस महिला आहे. पोलीस कसून तपास घेत आहेत. आणि बघा अंजली म्हणते की कोण असेल ना ती बिचारी. अर्णव म्हणतो की